प्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। मानवपदाची जरा लाज धरा, मानवपदाची जरा लाज धरा, विद्वानती करा मुली मुले, विद्वानती करा मुली मुले। गिरवानी शिकता कळिले तुम्हाला, गिरवानी शिकता कळिले तुम्हाला, आठवाल बोला माझ्या तुम्ही। ऐकू दिले नाही एकही शब्दाला, ऐकू दिले नाही एकही शब्दाला, वेद बखरीला लपविले। द्विजकूट तुम्ही आणावे मैदानी, द्विजकूट तुम्ही आणावे मैदानी, आली ही पर्वणी ज्योती सांगे, आली ही पर्वणी ज्योती सांगे। महात्मा फुले म्हणतात की मानव बाळगा आणि सर्व मुलामुलींना विद्वान बनवा। संस्कृत म्हणजेच गिरवाणी भाषा शिकल्यावर शूद्र अतिशूद्र समाजाला सत्य कळेल आणि ते स्वतःचा इतिहास व हक्क ओळखतील। फुले ब्राह्मण समाजाला उद्देशून म्हणतात की तुम्ही वेद, धर्मग्रंथ आणि बखरी सामान्य लोकांपासून लपवून ठेवल्या, त्यामुळे शूद्रांना ज्ञान मिळाले नाही आणि त्यांना अज्ञानात ठेवण्यात आले। आता माग काळ बदलला आहे, सत्य बाहेर आणण्याची, लपविलेले ज्ञान सर्वांसमोर मांडण्याची ही सुवर्ण संधी आली आहे। सर्वांनी खुलेपणाने शिक्षण घेऊन समाजात समानता निर्माण करावी, असा संदेश महात्मा ज्योतिबा फुले देतात। या अखंडाचा मुख्य आशय असा आहे की सर्व मुलामुलींना शिक्षण मिळाले पाहिजे। ज्ञान कोणाचाही मक्तेदारीत नसावे, वेद व धर्मग्रंथ सर्वांसाठी खुले असावेत। शिक्षणामुळे सत्य समजते आणि सामाजिक समानता निर्माण होते। महात्मा फुले शिक्षण, समता आणि सत्याचा पुरस्कार करतात। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सगळ्यांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।